कॉलेज संपल्यानंतर दोघीही नोकरीला लागलो. ती बँकेत आणि मी एका मेहता नावाच्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये अकाउंटंट म्हणून. कोण? मेहता? हाँ मेहता बिल्डर. हाँ त्याला सांग नहीं नहीं बेचेगा, नहीं बेचेगा. अरे करोड़ों के अब्ज रुपया दिया तो भी नहीं बेचेगा. मरेगा लेकिन नहीं बेचेगा. पण मग तेव्हापासून तुम्ही एकत्र राहता? नाही नाही, मी मूळची नागपूरची. शिक्षण आणि नोकरीसाठी मुंबईत आले होते. कॉलेजमध्ये असताना एकीकडे पेइंग गेस्ट म्हणून राहायचे मी. पण नंतर नोकरी लागल्यानंतर मेहता बिल्डरांच्या ओळखीमुळेच हे घर मिळालं. लोन करून घर घेतलं. लोन काढताना सुद्धा हिनेच, आय मीन वसुधाने मदत केली होती लोनसाठी. अच्छा, मग वसुधा ती कुठे राहायची? म्हणजे कुठल्या एरियात राहायची हे ठाऊक आहे, पण नक्की कुठे राहायची ते नाही सांगता येणार. हा, तिच्या वडिलांबरोबर राहायची ती. आहोजाव करायची किंवा वडील म्हणायची लायकी नाहीये खरं तर त्या माणसाची. माणूस कसला सैतान होता खरं तर. म्हणजे खूप छळ करायचा होतो तिचा. दारू प्यायचा, तिला मारायचा. कॉलेजमध्ये ना वसुधाला स्कॉलरशिप मिळायची, पण त्या स्कॉलरशिपचे पैसे सुद्धा दारूत उडवायचा तो. मी घरून जास्त पैसे मागवून तिच्या कॉलेजची फी भरायचे. आणि नंतर वसुधाला नोकरी लागल्यानंतर विचारायलाच नको, मुलीच्या आयत्या मिळणाऱ्या पैशांवरती मजा मारायचा दारू पिऊन. पण एक दिवस हिम्मत करून वसुधानं त्याला नाही म्हटलं. त्या दिवशी अगं वसुधा, वसुधा काय आणि केवढं लागलं हे, कसं काय? मला त्या माणसाकडे नाही जायचं ग परत. मी चूक केली त्या घरात जन्म घेऊन. मला तर सुखाने जगूही देत नाही, मरूही देत नाही ग. हे बघ शांत हो, तू बस बरं आधी. नाही, मला प्लीज या घरात आसरा दे. मला त्या घरात नाही जायचं परत. मला इथे आसरा दे सुनंदा प्लीज. मी तुला हवं तर भाडं देते, म्हणजे तुला घराचे हप्ते भरायचे आहेत ना, त्याच्यात मदत होईल. पण मला त्या घरी परत नको पाठवूस. मी तुझ्या पाया पडते ग, पण मला इथे आसरा दे प्लीज. प्लीज राहू दे. वसुधा शांत हो, राहा तू इथे, अगदी कायमची राहा. शांत हो. मी असंही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माझ्या आई वडील आणि नातेवाईकांनी माझ्याशी बोलणं बंद केलं होतं. माझ्याशी संबंध तोडले होते. हा आपलं म्हणू असं आजूबाजूला कुणीच नसताना वसुधा इथे राहायला आली. आणि मी तिला नाही म्हणणं शक्यच नव्हतं, कारण आपल्या माणसांनी आपल्याला दूर करणं काय असतं हे ठाऊक आहे मला. आणि तेव्हापासून वसुधा या घरात राहायला लागली. तुम्ही लग्न नाही केलं, पण
वसुधा तिचं काय? एक मिनिट डॉक्टर साहेब, एक मिनिट. सुनंदाताई, मला सांगा, तुम्ही अभय पोद्दारला ओळखता का? अभय पोद्दार? नाही. कोण आहेत हे? अभय पोद्दार माझा नवरा आहे. 12हून जास्ती वर्ष झाली आहेत आमच्या लग्नाला. 2 मुलं आहेत आम्हाला. नवरा? मुलं? अगं, तुझं लग्न कधी झालं? ही खोटं बोलतीये. ही खोटं बोलतीये. ही मेहता बिल्डर्सकडे कामाला आहेस ना तू? हाच तो मेहता. ह्याला आहे ना आमचा वाडा पाडायचा होता आणि अभयला ते अजिबात मान्य नव्हतं. वाडा? कुठला वाडा? हा? अगं, गेली 10 वर्ष झाले मी तुला ओळखतीये. एक दिवस अचानक गायब झालीस आणि आज दिसतीयस मला. आणि त्या दरम्यान नाही तुझं लग्न झालं, नाही तुला मुलं झाली, आणि नाही तू कुठल्या वाड्यात राहत होतीस. अगं, याच घरात राहत होतीस तू. ही खोटं बोलतेय. मी नाही ओळखत हिला. ही खरंच ही बाई खोटं बोलतेय. मी खोटं बोलतेय? हा? एक मिनिट. हा फोटो? हा तर नाही ना खोटं बोलत आहे? खोटं बोलून मला काय मिळणार आहे वसुधा? तुम्हालाही जर खोटं वाटत असेल ना, तर ही ज्या बँकेत नोकरी करायची ना, त्या बँकेत जाऊन चौकशी करा. तिथली माणसं तर नाही ना खोटं बोलणं. जनजागृती कोऑपरेटिव्ह बँक, इथून जवळच ब्रांच आहे तिची. जा आणि चौकशी करा. वसुधा मॅडम, तुम्ही ओळखताय ना? मीच काय, आम्ही सर्व ओळखतो यांना. वसुधा मॅडम या गृहकर्ज सांभाळतात. हा का त्यांचा टेबल? वसुधा ग, काय झालं? कुठे गेली होतीस तू? आणि पोलीस का आले तुझ्या बरोबर? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही फक्त मॅनेजर साहेबांना भेटायला आलो.
मॅनेजर साहेब आत केबिन मध्ये आहेत. वसुधा, जरा जपू ना. अगं म्हणजे तू अचानक मध्ये गायब झालीस ना, म्हणून चिडलेत ते. हो, चेअरमन साहेबांशी बोलतो मी. नाही नाही नाही, हो हो नाही, हो फार उशीर होणार नाहीये, होईल तुमचं काम, काळजी करू नका. एक्सक्यूज मी, मे आय कम इन? येस, कम इन प्लीज. हा, मी पाठवली, फाईल पाठवली, काळजी. एक मिनिट ढाकणे साहेब, मी तुम्हाला नंतर फोन करतो. मिस वसुधा नेवरेकर, तुम्ही नोकरी सोडून गायब झालात, तेही 1-2 दिवस नाही, 2-3 महिने झाले. पहिले 2 आठवडे या ठिकाणी लोन डिपार्टमेंट सांभाळायला कोणीच नव्हतं. घोळ केला तुम्ही सगळा. बरं, काही कळवायचं तर तेही नाही, आणि वर आलात ते पोलिसांना घेऊन. काय चाललंय काय वसुधा मॅडम तुमचं? मी वसुधा नाहीये ना. मी या बँकेत कधी आले ना, मी कधी इथे काम केलंय. अहो, मी तर ही बँकच पहिल्यांदा बघतीये. वसुधा मॅडम, काय बडबडताय तुम्ही? हो, गायब होण्याआधी 5 वर्ष तुम्ही इथेच नोकरी करत होतात. हो, पहिल्या वर्षी ट्रेनिंग होतात तुम्ही. तुमचा परफॉर्मन्स बघूनच तुम्हाला परमनंट करण्यासाठी मी हेड ऑफिसला शब्द टाकला होता. कॅश काउंटर, क्लिअरन्स आणि नंतर लोन डिपार्टमेंट दिले मी तुमच्याकडे. हे खोटं बोलताय तू, खरंच खोटं बोलताय ते. हो साहेब, मी कशाला खोटं बोलणार? हे बघा साहेब, खोटं बोलून मला काय मिळणार आहे? जे खरं आहे ते खरं आहे. त्यांचे पेपर्स आहेत माझ्याकडे. पेपर्स म्हणजे एम्प्लॉई डॉक्युमेंट्स? हो, एम्प्लॉईचे डिटेल्स असतातच ना बँकेकडे. हो हो, मग दाखवा ना ते पेपर. म्हणजे कसं आहे, दूध का पाणी काय ते होऊन जाईल, नाही का? एक मिनिट विलास, बस मला. मावशी हो, हे बघा तुम्ही 2 चमचे सूप पण नाही प्यायला. अगं मी गरम करून आणू का? हा, नको, मला खरंच जात नाहीये. असं करून कसं चालेल मावशी? पुरे आता. मावशी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय ग? ते रमाचं, म्हणजे आपल्या रमाला ओळखणारी एक व्यक्ती सापडली आहे मावशी. रमाला ओळखणारे? खरं की काय? हो, पण ती बाई असं म्हणते की रमा नाहीये. काय? रमा नाहीये? म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की रमाचं नाव रमा नाहीये, वसुधा आहे. काय?
वसुधा वसुधा पण पण मग ती तिचं नाव आपल्याला रमा का सांगतेय? तेच तर कळत नाहीये ना मावशी, तेच कळत नाहीये. येस, सापडला. मिस वसुधा नेवरेकर. इथे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पासून तर पॅन कार्ड पर्यंत सगळे डॉक्युमेंट्स आहेत बघा. हे खोटं आहे रे सगळं. हे सगळं खोटं आहे. मी रमा आहे. मी वसुधा नाहीये. मी रमा आहे. हे सगळं खोटं आहे. मी रमा आहे. मी नाहीये वसुधा. मी रमा आहे. सॉरी, एक्सक्यूज मी. रमा, रमा. खोटं बोलताय सगळं. मी रमा आहे. रमा, प्लीज शांत हो ग. एवढं काहीच झालेलं नाहीये. अरे असं कसं म्हणतोयस तू? सगळं काय चालू होतं रे आतमध्ये? म्हणजे मला कळत नाहीये की मुद्दाम करतायत का मला त्रास द्यायला. मी रमा आहे रे. मी ते वसुधा नावाच्या बाईला ओळखत सुद्धा नाही. हो रमा, पण काय विश्वास ठेव रे माझ्यावर. मी खरंच रमा आहे. रमा पोद्दार, अभय पोद्दारची बायको आहे मी. वसुधा नाहीये. डॉक्टर साहेब,